शासकीय कर्मचारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. शासकीय कार्यालयात येताना त्यांच्या दर्शनी भागावरती त्या कर्मचाऱ्याचं नाव आणि पदनाम असणं हे गरजेचं आहे. परंतु अजूनही महाराष्ट्रामध्ये 90% शासकीय कार्यालयामध्ये त्यांचं आय कार्ड, ओळखपत्र हे दिसून येत नाही. त्यासाठी शासनानं 7 मे 2014 परिपत्रक काढलं आहे. परंतु बऱ्याच तक्रारी केल्यानंतर पुन्हा शासनाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा परिपत्रक काढलं की ज्या विभागामध्ये शासकीय कर्मचारी अधिकारी त्यांच्या दर्शनी भागास ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड लावत नाहीत, अशांचा मासिक अहवाल तयार करून तो प्रशासन विभागाला पाठवायचा आहे. जर तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये गेला आणि ओळखपत्र नसल्यास काय करावे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असे व्हिडिओ करण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये गेला आणि शासकीय कर्मचारी अधिकारी यांचं ओळखपत्र दर्शनी बाजूला लावलेलं नसेल किंवा आय कार्ड त्यांच्या गळ्यामध्ये नसेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध त्याच्या वरिष्ठ कार्यालयाला तक्रार दाखल करू शकता. वरिष्ठ कार्यालयाला सक्त आदेश आहेत की दर महिना कोणते अधिकारी कर्मचारी दर्शनी भागास आय कार्ड लावत नाही त्यांचा मासिक अहवाल प्रशासन विभागाला पाठवायचा आहे. परंतु असं दिसून येत नाही. अधिकारी हा कर्मचाऱ्याला क्रॉप करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला असं निदर्शनास आलं तर त्या विरोधात तुम्ही त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही शासकीय कार्यालयात गेल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून तुम्ही त्याबाबतचे सगळे पुरावे त्यांना दाखवायचे आहेत. हे कशासाठी केलंय शासनानं की शासकीय कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत आणि जनतेला कामात अडथळा नको. जनता जर शासकीय दरबारी गेली तर त्यांचं काम सोप्या पद्धतीने व्हावं, समोरचा हवा असणारा व्यक्ती त्वरित मिळावा आणि त्याचं काम सोयीस्कररित्या पार पडावं, यासाठी हा कायदा, हा परिपत्रक काढलेला आहे मित्रांनो. त्यामुळं या व्हिडिओला मॅक्झिमम शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक. जय हिंद, जय संविधान. याबाबतचा शासन परिपत्रक क्रमांक खाली स्क्रीनवरती दिलेला आहे. तो तुम्ही ऑनलाईन संकेतस्थळावरून सुद्धा मिळू शकतो.